आता ह्यासाठी किती कामगार आहेत मग सगळे? नाही, कामगार फक्त आम्ही आता एकच ठेवलेला आहे सध्या. बर. आम्हाला कामगाराची गरज लागत नाही. आता 30 म्हशी आहेत आपल्याजवळ. बर. तर 15 म्हशींसाठी आपण एक बया ठेवलेला आहे आणि 15 म्हशी आपण घरगुती हँडल करतो. ओके. जो नवीन तरुण आहे त्याला लगेच वाटतं की आपण एवढे पैसे कमवू शकतो, तर त्याला तुमचा काय सल्ला आहे? कारण तुम्ही खूप स्ट्रगलमधून एवढा व्यवसाय पुढे नेत आहे, तर त्यामधून कसा तुमचा अनुभव सांगाल? नवीन तरुणांनी पण हा व्यवसाय करावा. सुरुवातीला 5 म्हशी घेऊन शेणं. बरोबर. आणि ब्रीड चांगलं निवडावं त्यांनी. हरियाणाचं मोरा ब्रीड चांगलं आहे आणि त्यातून आपल्याला फायदा होऊ शकतो. आपल्या लोकलच्या म्हशी घेऊन फायदा होऊ शकत नाही. आपल्या लोकलच्या म्हशी जास्त दूध देत नाहीत. बर. आणि ना नफा ना तोटा या तत्वावर आपल्या लोकलच्या म्हशी सांभाळायला लागतात. मग आता ह्यांच्याकडे तुम्ही म्हशी खरेदी करण्यासाठी हे कराल का, सल्ला द्याल का लोकांना? म्हणजे आहे का व्यवहार चांगला? हो, एक नंबर व्यवहार आहे महावीर सरांचा. मी आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सांगू शकतो किंवा आपले नवीन तरुण आहेत त्यांना सांगू शकतो की तुम्ही ह्या व्यवसायामध्ये या. तुम्ही या व्यवसायामध्ये सुरुवातीला 5 म्हशींपासून सुरुवात करा. महावीर सर आहेत आपले हरियाणाचे, जिनचे, त्यांच्याकडे जावा, त्यांच्यापासून 5 म्हशी घ्या आणि हा व्यवसाय चालू करा. ह्यामध्ये फायदा आहे, खरोखर फायदा आहे ह्यामध्ये. ओके.